वडाच्या झाडावर बाप्पा विराजमान. झाडांची कत्तल रोखण्यासाठी 15 वर्षाची परंपरा इको गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळांचा मानस. सांगलीच्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या गावात गेली 15 वर्ष झाली वटवृक्षावर गणरायाची स्थापना केली जाते. गणेशोत्सव साजरा करताना जागा नसल्याने झाडे न तोडता झाडावरच गणपती स्थापना करून इंधन तसेच कार्यक्रमासाठी होणारी वृक्षतोड न करण्याचा संदेश दिला जातोय. डॉल्बी मुक्त गणेशोत्सव हा एक गाव एक गणपती तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश, सामाजिक संदेश जय हनुमान वडाच्या झाडावरील गणपती मंडळ यांनी दिला आहे. ग्रामीण भागात इको फ्रेंडली गणेशोत्सव आणि इको विलेज संकल्पना रुजवण्यास प्रारंभ झालाय. सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी इथं वडाच्या झाडावर गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. वृक्षावर प्रेम करावे या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आलाय. या गावात एक गाव एक गणपती या संकल्पनेचा प्रारंभ झाला होता. गुंडेवाडी हे अवघ्या 4 ते 5 हजार लोकवस्तीचं एक छोटंसंच गाव, पण या गावातील तरुणांनी एकत्र येऊन मागील 15 वर्षापासून आदर्शवत असा गणेशोत्सव सुरू केलाय. जय हनुमान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडप, डेकोरेशन, लाइटिंग असा खर्च न करता चक्क वडाच्या झाडावर श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. जमिनीपासून 20 फूट उंच ह्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. झाडाला कोणतीही इजा न पोहोचवता गणेश मूर्ती बसवण्यात आली आहे. रोज हलगीच्या तालावर लेझिम सारखे पारंपरिक खेळ खेळले जातात. गणपतीच्या आरतीसाठी गावातील आबालवृद्ध उपस्थित असतात. आरतीसाठी 2 कार्यकर्ते शिडीद्वारे गणपतीच्या मूर्ती नजीक जातात. हा अनोखा गणपती सोहळा पाहण्यासाठी गर्दी होतीये. नमस्कार, माझं नाव अनिल कोकरे, गुंडेवाडीचा मी नागरिक आहे. सालाबादाप्रमाणे आमच्याही गावामध्ये गणेशोत्सव साजरा होतो. मिरज पूर्व भागातील दंडोबाच्या पायथ्याशी असलेलं, कुशीत असलेलं छोटंसं 3.5 ते 5 हजार लोकसंख्येचं हे गाव, आणि या गावामध्ये असा अनोखा उपक्रम आम्ही 2009 साली आमच्या एका मंडळाचे सदस्य जे जाणते गृहस्थ आहेत ते माननीय सुरेश सुतार यांच्या डोक्यामध्ये सुप्त कल्पना आली की आपण पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आज आपल्या ज्या दारामध्ये असलेलं जे भलं मोठं जो वटवृक्ष आहे, या वटवृक्षावरती जर हा श्रींची मूर्ती विराजमान केली आणि गावाला सुद्धा अनोखा संदेश देऊन एक गाव एक गणपतीची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि ह्या इच्छेला सुद्धा त्यांनी गावातील जे ग्रामस्थ असतील सर्व सदस्य तसेच मंडळाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी सुद्धा अनुमती दर्शवली. आणि 2009 पासून हा मंडळाला सुरुवात झाली आमच्या. आणि आज 15 वर्ष झालं श्रींची मूर्ती हे वटवृक्षावरती आजही विराजमान आहे. पण हे कार्यक्रम करत असताना आम्ही अतिशय पर्यावरणपूर्वकाची काळजी घेतली जाते. जर या पर्यावरणाच्या दृष्टीनं आम्ही कुठलंही डॉल्बी मुक्त केलेलं आहे. कुठलंही स्फोटक पदार्थ जास्त वापर केलेला जात नाही. त्याचप्रमाणे इथं पारंपरिक वाद्य असतील, हलगी असेल, लेझिम असेल यांचंही संध्याकाळी इथं घेतले जातात. तसेच संगीत खुर्ची असेल, त्याचप्रमाणे व्याख्यानं असतील, या सर्वांचा महाप्रसादसुद्धा आयोजित केला जातो. आणि ह्या अनोखा संदेश या गुंडेवाडी ग्रामस्थांनी अख्ख्या महाराष्ट्राला असा नवीन असा पायंडा घालून दिलेला आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये आपण एकच संदेश देतो की महाराष्ट्र शासन अनेक पर्यावरण बचावासाठी अनेक NGO सुद्धा कार्य करत असतात. तर या NGOंना सहाय्य म्हणून किंवा त्यांना अनेक एक मोटिवेशनल म्हणून गुंडेवाडी ग्रामस्थांनी असा अनोखा उपक्रम या वटवृक्षानं तसेच श्रींच्या मूर्तीनं इथं आपण सादर करतो आहे. रहिवासी असून माझं नाव सीमा सदाशिव मोरे आहे. मी एक अंगणवाडी सेविका आहे. आमच्या इथं गुंडेवाडी गावात वडाच्या झाडावरती गणपती बसवत आहे. किती वर्ष, जवळजवळ 10-15 वर्ष झाली आमच्या तिथं. आणि असं महाराष्ट्रात कुठंच म्हणजे वटवृक्षावर गणपती बसवलेला नाही. आणि असं म्हणजे गावात पण असं हे आहे की या वटवृक्षाखाली माणसं जर जमा झाली तर ऑक्सिजन मिळतो आहे त्यांना. ते एक फायद्याचीच गोष्ट आहे. आणि शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनं हे चांगलं आहे. आणि गणपतीनं आपली स्थापना इथं करून घेतली आणि आम्ही त्यांची अखंड सेवा इथं करत राहू. आणि गावात अखेर एक गाव एक गणपती म्हणजे हा सुद्धा एक अगदी ह्याचाच विषय आहे.